आणि आता आपण 10च्या 25 मोठ्या बातम्या बघूयात। मोदी 1.5 लाख तर सुप्रिया सुळे 1.5 लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी। पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी जिंकल्यात। शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला। संजय विखेंची निवडणूक आयोगाकडे 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी। विखेंनी 18,88,000 शुल्कही भरलंय। सुजय विखेंकडून केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप। सुजय विखेंनी पराभव स्वीकारावा। विखेंच्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागणीनंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार, मी खुर्चीसाठी लाचार होणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। अमोलचा पराभव संशयास्पद, भ्रष्ट निर्णय अधिकारी का नेमला? शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकरांचा सरकारलाच घरचा आहेर। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यात 288 पैकी 155 जागा आता जिंकणार आहे। तर शरद पवारांचा हा दावा, लोकसभेसारखीच विधानसभेला रणनीती आखावी लागेल असंही विधान। प्रणिती शिंदेंकडून आता चंद्रकांत पाटलांचा चंपा असा नामोल्लेख। पोहोचायला उशीर का झाला याचं कारण सांगताना चंपा असा उल्लेख। बारामतीत युगेंद्र पवारांचे भावी आमदार असे आशाचे बॅनर झळकलेले, तर शरद पवार यांच्या जनसंवाद सभेच्या ठिकाणीच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। मोदी ब्रँड होते, आता ब्रँडी। राऊतांचा मोदींना टोला, तर राऊत रोज काहीही बडबडतात, येडे म्हणावे की बेवडे अशा शब्दांमध्ये संजय शिरसाट यांचा पलटवार। केंद्रीय मंत्रिपदाबाबत पक्ष विचार करेल, कार्यकर्त्यांच्या मंत्रिपदाच्या आग्रहावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया।